सर्वांना सलाम. प्रभुदेव बापाची स्तुती असो. या सुंदरशा वेळेकरिता एक बार पुन्हा आपल्या सायंकाळच्या समय आपल्या म्हणण्याकरिता आपण सर्वजण एकत्र येत आहोत. प्रभुदेव बापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आज दिवसभर देखील त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपलं संरक्षण केलं आणि आपली काळजी घेतली. आणि ही सुंदरशी वेळ त्याने आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे. प्रभुदेव बापाने त्याच्या वचनांवर मनन करण्याकरिता आणि त्याच्या सहवासामध्ये वेळ घालवण्याकरिता. आणि म्हणून प्रभुदेव बापाची स्तुती करीत पुन्हा एक वार आपण आपल्या या डिव्होशनला सुरुवात करूया, आपल्या मननाला सुरुवात करूया प्रियांनो. आणि या आठवड्यामध्ये परीक्षा या विषयावर आपण पाहत असताना आतापर्यंत ज्या गोष्टी आपण पाहिल्यात ते म्हणजे परीक्षेसंदर्भात आम्ही काही गोष्टी पाहिल्यात. परीक्षा म्हणजे काय आणि परीक्षेचं स्वरूप आम्ही पाहिलेलं आहे. त्यानंतर परीक्षेमध्ये आमची भूमिका काय असायला पाहिजे, आम्ही कशा प्रकारचं आमचं वर्तन असायला पाहिजे हे आपण पाहिलं. आणि काल आपण पाहिलं की परीक्षेच्या काळामधून ज्यावेळेस तुम्ही आणि मी जातो त्यावेळेला परमेश्वर देवबाप आपल्याकरिता काय करत असतो. येथवर या सर्व विषयांवर किंवा या सर्व बाबींवर आपण आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आज परीक्षेच्या संदर्भात आपण विचार करत असताना प्रियांनो आपण हे पाहण्याचा प्रयत्न करूया की आम्ही आमच्या जीवनामध्ये परीक्षेकरिता कशी तयारी करावी किंवा आम्ही कसं तयारीत असावं. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की परीक्षेतून आपल्या प्रत्येकाला जावं लागत असतं. आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात. परमेश्वराची इच्छा जी आमच्या जीवनामध्ये आहे ती परमेश्वराची इच्छा पूर्णत्वास जाण्याकरिता आमच्या जीवनाकरिता परमेश्वर देवबापाची जी योजना आहे, ज्या उद्देशाने परमेश्वर देवबापाने आम्हाला निवडलं आणि त्याचे लोक बनवलेलं आहे, ती त्याची योजना सफळ होण्याकरिता प्रियांनो आम्हाला परीक्षेतून जावं लागतं. प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा प्रभू जो जगाच्या स्थापने आधीच त्याला वधलेला कोकरा म्हटलेला आहे, पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता तो या जगामध्ये जेव्हा आला प्रियांनो त्यालाही परीक्षेतून जावं लागलं. आम्हालाही आमच्या जीवनामध्ये जर देवाच्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन असावं हे आम्हाला वाटतं, देवाची योजना देवाचा उद्देश आमच्या जीवनामध्ये सफळ व्हावा जर असं आम्हाला वाटतं, तर निश्चितच आम्हालाही आमच्या जीवनामध्ये परीक्षेला सामोरे जावं लागल. आम्ही पाहिलं की परीक्षेमध्ये आमची भूमिका काय असायला पाहिजे किंवा परीक्षेमध्ये आमचं वर्तन कशा प्रकारचं असायला पाहिजे हे आम्ही पाहिलं. परीक्षेच्या काळामधून जात असताना आमचं जीवन किंवा आमची वागणूक कशी असावी यावर आपण मनन केलं. परंतु आज आपण हे पाहणार आहोत की परीक्षेची तयारी आम्हाला कशी करायची आहे, आम्हाला त्यासाठी काय करायचं आहे. आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस शालेय परीक्षा असतात त्या परीक्षेची तारीख सांगितल्या जाते. विद्यार्थ्यांना तारीख माहीत असते, विद्यार्थ्यांना हे माहीत असतं की या परीक्षेमध्ये आपल्याला कोणत्या पोर्शनवर प्रश्न असणार आहेत, कोणता भाग परीक्षेमध्ये येणार आहे, कशावर प्रश्न असू शकतात याची एक आयडिया विद्यार्थ्यांना असते. आणि मग ते त्या दिशेने अभ्यास करतात, त्या परीक्षेची तयारी ते करतात. प्रियांनो आम्हाला हे माहीत आहे की आमच्याही जीवनामध्ये परीक्षा येतात, परंतु आम्हाला परीक्षेची तारीख, परीक्षेची वेळ, तो दिवस आम्हाला माहीत नसतो. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप देखील आम्हाला पुष्कळदा माहीत नसतं की कशा प्रकारच्या परीक्षेतून आता आम्हाला जावं लागणार आहे. प्रियांनो आम्हाला याबद्दल काही माहीत नसतं, परंतु हे मात्र निश्चित आहे की आम्हाला तयारीत राहायचं आहे, आम्हाला तयारीत राहायचं आहे. आणि म्हणून आज पवित्र शास्त्रामधून काही गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया की ज्या आम्हाला हे शिकवतात की आम्ही परीक्षेची तयारी कशी करायची आहे, आम्ही स्वतःला त्या घटकेकरिता, त्या प्रसंगाकरिता कशा प्रकारे तयार ठेवायचं आहे. आणि म्हणून सुरू करत असताना, पाहत असताना जी पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत ती लूक शुभवर्तमान अध्याय 8 आणि वचन 13 मी तुमच्यासाठी वाचत आहे. लूक शुभवर्तमान याचा अध्याय 8 आणि वचन 13 ज्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, खडकाळीवर असलेले हे आहेत की ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करीतात, पण त्यास मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात. प्रियांनो
परमेश्वर देवबापाचं हे वचन आम्हाला माहित आहे की पेरणी करणाऱ्याचा जो दृष्टांत आहे त्याचं स्पष्टीकरण शिष्यांनी ज्यावेळेस विचारलं, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना हे स्पष्टीकरण देत आहे. आणि स्पष्टीकरण देत असताना तो असं म्हणतो की परमेश्वराचं वचनरूपी बी जेव्हा खडकाळीवर पडतं, असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की खडकाळीवर असलेले हे आहेत की ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात. खडकाळीवर पडलेलं परमेश्वर देवबापाचं वचनरूपी बी असं म्हटलेलं आहे की ते लोक ऐकतात, आनंदाने ते ग्रहण करतात, त्याचा स्वीकार करतात, परंतु त्यांना मूळ नसतं. आणि मूळ नसल्यामुळं काय होतं की ते फार काळपर्यंत टिकून राहत नाही. आणि असं म्हटलेलं आहे ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात, काही वेळ ते लोक विश्वासात दिसतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात. परीक्षेच्या वेळी गळून पडतात. या ठिकाणी जी पहिली गोष्ट आम्हाला पाहायला भेटते, आम्हाला परीक्षेकरिता कसं तयारीत असायचं आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये वचनरूपी बीज जे आहे ते खोलवर रुजलेलं पाहिजे. प्रियांनो, आमची जी मुळं आहेत ती परमेश्वर देवबापाच्या वचनांमध्ये खोलवर गेलेली असावीत, मुळावलेले आम्ही असावं. परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला सांगतं की त्यामध्ये मुळावलेले आणि रचले जात असलेले अशा प्रकारचे मुळावलेले प्रियांनो खोलवर जर परमेश्वर देवबापाचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये रुजलेलं आहे तर मग मात्र प्रियांनो त्या ठिकाणी आम्ही टिकाव धरतो. कारण असं म्हटलेलं आहे की ते विश्वास तर ठेवतात, काही वेळ ते विश्वासात टिकून राहतात, परंतु काही वेळ म्हणजे केवढा वेळ, जोपर्यंत परीक्षा त्यांच्यावर येत नाही तोपर्यंत. आणखीन तुम्हाला आठवत असेल ते उदाहरण, वाळूवर घर बांधणारा आणि खडकावर घर बांधणारा. प्रियांनो, वाळूवर बांधलेलं घर पण तुम्हाला बांधलेलं दिसतं, परंतु किती वेळ टिकाव धरतं, जोपर्यंत त्याच्यावर वारा, वादळ, ऊन, पाऊस आदळत नाही तोपर्यंत. एकदा का या गोष्टींची भडीमार त्याच्यावर झाली, त्याला पाया नसल्यामुळे ते ढासळून जातं. खडकावर बांधलेलं जे घर आहे ते सर्व प्रकारच्या प्रसंगांमध्ये टिकून राहतं. आमचा विश्वास देखील तसाच आहे. जर आमचा विश्वास प्रभूमध्ये मुळावलेला आहे किंवा आम्ही असं म्हणूया की त्याचं वचन ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये खोलवर रुजलेलं आहे, त्यावेळेला प्रियांनो आम्ही सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये आम्ही टिकाव धरतो. आम्ही गळून पडणार नाही, आम्ही त्या ठिकाणी पडणार नाही. प्रियांनो, हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. दावीद राजा म्हणतो, ते तर वाकून खाली पडले आहेत, आम्ही तर उठून उभे आहोत, आम्ही ताठ उभे आहोत. प्रियांनो, ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन खोलवर रुजलेलं आहे ते लोक सर्व प्रकारच्या प्रसंगामध्ये ताठ उभे राहणारे अशा प्रकारचे आम्हाला पाहायला भेटतात. प्रियांनो, पहिली गोष्ट जी आम्हाला यामध्ये पाहायला भेटते, परमेश्वराचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये खोलवर रुजलेलं असावं आणि ते आमच्या दैनंदिन जीवनामध्ये दिसून यावं. त्यानंतर पुढची गोष्ट आम्ही पाहूया मत्तई कृत शुभवर्तमान यामधून. मत्तई कृत शुभवर्तमान याचा अध्याय 26 आणि वचन 41 आपण या ठिकाणी वाचूया. मत्तई 26 आणि वचन 41. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह अशक्त आहे. आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या शेवटच्या घटकेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. गेतशेमने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याचे शिष्य जे आहेत ते त्याच्या बरोबर आहेत, परंतु त्यांना झोप लागलेली आहे. आणि प्रभू त्यांना म्हणतो की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा. तो म्हणतो की प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. प्रियांनो, पुष्कळदा लोकांना हा समज होतो की आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये फार बलवान झालेलो आहोत, परिपक्व झालेलो आहोत आणि आता आम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती नाही. प्रियांनो, नेहमी लक्षात ठेवा की आम्हाला जागृत राहणे आणि प्रार्थनेत राहणे हे फार महत्वाचं आहे. कारण जरी आमचा आत्मा उत्सुक असला तरी प्रियांनो आमचा देह मात्र अशक्त असतो. आम्हाला माहित आहे की या देहामध्ये सर्व प्रकारचं वाईट आम्हाला पाहायला भेटतं, वेगवेगळ्या प्रकारच्या वासना आम्हाला या देहामध्ये पाहायला भेटतात आणि
त्याकरिता आम्हाला नेहमी जागृत राहणं हे फार गरजेचं आहे. परमेश्वर देवबापाचं वचन सांगतं की गर्जनारा सिंह, आमचा शत्रू सैतान कसा आहे, तो गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे शोधित फिरतो. तो शोधित फिरतो प्रियांनो की कोणाला गिळावं. मग हा जो सैतान आहे हा शोधित फिरतो म्हणजे तो येतो आणि आम्हाला खाऊन टाकतो का? तो नाही प्रियांनो. तो काय करतो, तो शोधतो की कोणाला गिळावं म्हणजे आता मला कोणाच्या जीवनामध्ये प्रवेश मिळेल, कोणाच्या जीवनामध्ये मला संधी मिळत. प्रियांनो, दोन गोष्टी या वचनामध्ये सांगितलेले, एक जागृत राहणे आणि दुसरं म्हणजे प्रार्थना करणे. पुन्हा आज एक वार प्रार्थना करणे. वचन तर आलंच, वचन खोलवर रुजणे, परीक्षेची तयारी करण्याकरिता. दुसरी गोष्ट प्रार्थनेत तत्पर राहणे, प्रार्थना करणे हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. ज्या लोकांच्या जीवनामध्ये वचन आणि प्रार्थना नाही ते सहज गुंतविणाऱ्या पापांमध्ये अडकलेले असतात. प्रियांनो, ज्या लोकांच्या जीवनामध्ये वचन आणि प्रार्थना नाही ते लोक सहज पडतात. ते लोक परीक्षेतून जात असताना लवकर अस्थिर होतात. ते लोक परीक्षेतून जात असताना लवकर थकून जातात आणि हार मानतात प्रियांनो. आणि म्हणून वचन आणि प्रार्थना या दोन गोष्टी आमच्या जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. प्रार्थना करणे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्याच वेळेस आम्हाला जागृत देखील राहायचंय. आता काही जण म्हणतील की आम्ही रोज आमची प्रार्थना करतो, आम्ही रोज परमेश्वर देवबापाचं वचन वाचतो, प्रार्थना करतो. प्रियांनो, एवढं केल्यानंतर आता तुमची जबाबदारी संपली असं म्हणता येणार नाही. वचन वाचणे, त्यावर मनन करणे आणि प्रार्थना केली म्हणजे आता आम्ही मोकळं झालो, आमचा भाग आम्ही पूर्ण केलेला आहे असा त्याचा अर्थ नाही. आपण या गोष्टी करण्याच्या द्वारे असं समजू नाही की आता माझी जबाबदारी संपली. नाही प्रियांनो, वचन आहे, प्रार्थना आहे आणि त्याच वेळेस आम्हाला जागृत देखील राहायचं आहे. ते देखील तितकंच महत्वाचं आहे, जागृत राहणे. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे की जंगलामध्ये जेव्हा सिंह किंवा कुठलंही जनावर शिकार करतं ते काय करतं, ते एकदम धावून जात नाही. ते पहिले लपून आढावा घेतं की ज्यांच्यावर तो हल्ला करणार आहे त्यांच्यामध्ये कोण अशक्त आहे, कोण एखाद्या गोष्टीमध्ये व्यस्त आहे. असे अशक्त शिकार पाहण्याचा प्रयत्न केला जातो. सिंह, जसं म्हटलेलं आहे की आमचा शत्रू हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे शोधित फिरतो. ज्या प्रकारे एखादा सिंह पहिले शोधतो की हरणाच्या कळपामध्ये कोणतं हरण त्याला अशक्त दिसतं, कमकुवत दिसतं, तो शोधतो की कोणतं हरण जागृत नाहीये, कोणतं हरण व्यस्त आहे पाणी पिण्यामध्ये, चरण्यामध्ये किंवा अशा गोष्टींमध्ये. प्रियांनो, जे जागृत नाहीयेत, अशक्त आहेत, अशांवर प्रियांनो हा जो शत्रू आहे तो हल्ला करत असतो, त्यांच्यावर तो हल्ला करतो. प्रियांनो, प्रार्थना, वचन आम्हाला बलवान तर करतात, मजबूत तर करतात, परंतु प्रियांनो आम्हाला त्याचबरोबर जागृत देखील राहायचं असतं. जर आम्ही जागृत राहणार नाही तर आमचा शत्रू हा कधीही आमच्यावर हल्ला करेल, कधीही तो आमच्यावर चालून येईल. जर आम्ही जागृत नाही तर प्रियांनो त्याला आमच्या जीवनामध्ये संधी मिळेल, कारण आमचा देह अशक्त आहे. आम्ही आत्म्यामध्ये बलवान होत असतो आणि निश्चितच ज्यावेळेस आम्ही आत्म्यामध्ये बलवान होतो त्याचा परिणाम आमच्या देहावर होतो. परंतु आम्हाला माहिती आहे की या जगामध्ये आम्ही अजूनही ती परिपूर्णता प्राप्त केलेली नाहीये जी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई पाहायला भेटते. परिपूर्णतेकडे आपण वाटचाल निश्चितच करत आहोत, आम्हाला रोज त्याकडे वाटचाल करायची आहे, परंतु अद्यापही ती परिपूर्णता आपण प्राप्त करून घेतलेली नाही आणि म्हणून आम्ही अशक्त आहोत याची जाणीव आम्हाला असायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही जागृत राहायला पाहिजे, आम्ही जागृत राहायला पाहिजे. प्रियांनो, जे जागृत नाहीत त्यांच्यावर हा शत्रू झडप घालतो आणि त्यांच्या जीवनामध्ये त्याला संधी मिळते. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आमच्या शत्रूला, या सैतानाला कुठल्या प्रकारची संधी मिळू नये म्हणून आम्हाला नेहमी जागृत राहायचंय. प्रियांनो, त्यानंतर आणखीन एक वचन आपण वाचूया. गलतीकारास पत्र अध्याय 6, गलतीकारास पत्र अध्याय 6 आणि त्यामधून वचन 1 मी तुमच्यासाठी वाचत आहे.
बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. ज्या प्रकारे आम्ही म्हणत आहोत की आम्हाला जागृत राहायचं आहे, प्रियांनो, ही आणखीन त्यामध्ये या गोष्टीची भर पडते किंवा ही गोष्ट त्याला जुळून येते की परमेश्वर देवबापाचं वचन सांगतं, तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. आम्हाला आमच्या स्वतःकडं लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करत आहोत, आमचे विचार कोणत्या दिशेने जात आहेत, आम्ही कोणत्या गोष्टींमध्ये आम्ही वाढत आहोत किंवा आमच्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही आमच्या स्वतःच्या कामाचं परीक्षण करावं, आमच्या विश्वासाचं आम्ही परीक्षण करावं, आमच्या आध्यात्मिक जीवनाचं आम्ही परीक्षण करावं. आम्ही आमच्या स्वतःचं परीक्षण जे आहे ते सतत करत राहावं. आम्ही आमच्या स्वतःकडे जर लक्ष दिलं नाही तर प्रियांनो, सैतानाला आमच्या जीवनामध्ये ती संधी, तो प्रसंग त्याला प्राप्त होऊ शकतो. आमच्या जीवनातल्या उणीवा ज्या आहेत, अशक्तपणा जो आहे, जर आम्ही त्यावर काम केलं नाही, जर आम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही तर मग सैतान प्रियांनो आम्हाला त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून प्रियांनो, आज ज्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, आम्हाला वचनात खोलवर जायचं आहे. वचनरूपी बी आमच्या अंतःकरणात खोलवर रुजलं पाहिजे, ते आमच्या जीवनात असायला पाहिजे. प्रार्थना आम्हाला करायची आहे, जागृत आम्हाला राहायचं आहे. आमच्या अवतीभोवती काय चाललेलं आहे, आम्ही कोणाच्या सहवासामध्ये आहोत, कोणाच्या सहभागितेमध्ये आहोत, आमची संगत कोणत्या लोकांबरोबर आहे, सर्व गोष्टींमध्ये जागृत आम्ही जे काही करत आहोत, जागृत आम्हाला त्या ठिकाणी राहायचं आहे. प्रियांनो, निष्काळजीपणाने वागणे हे त्या ठिकाणी चालणार नाही. जागृत आम्हाला राहायचं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे आम्हाला आमच्या स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. प्रियांनो, या 4 गोष्टींच्या द्वारे आम्ही स्वतःला त्या वेळेकरिता तयार ठेवू शकतो. परीक्षेच्या वेळेकरिता जी वेळ, जो प्रसंग आम्हाला माहीत नाही, परंतु जर आम्ही या प्रकारे स्वतःला तयारीमध्ये ठेवतो, निश्चितच प्रियांनो, परीक्षा प्रसंगांमधून गेल्यानंतर आम्ही त्यामधून जात असताना अद्भुत रीतीने आम्हाला परमेश्वर देवबापाचं सहाय्य प्राप्त होतं. आणि परीक्षा प्रसंग देखील आमच्यासाठी प्रियांनो दुःखाचे, कष्टाचे आणि आम्हाला असं म्हणता येईल की आम्हाला थकवून टाकणारे ते ठरणार नाही. तर आम्ही परीक्षा प्रसंगांमधून जात असतानाही आम्ही आनंदच करू. कारण परमेश्वर देवबापाचं वचन सांगतात की तुम्ही परीक्षेतून जात असला, वेगवेगळ्या प्रकारच्या, नाना प्रकारच्या प्रसंगातून, परीक्षांमधून जरी तुम्ही जात असला तरी आनंदच माना, तुम्ही आनंदच करा. परमेश्वर देवबापाचं वचन सांगतं, जर तो आनंद आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहिजे तर मग आम्हाला या प्रकारे स्वतःला सदैव तयारीत ठेवावं लागेल. प्रियांनो, परमेश्वर देवबाप तुम्हाला वचनांद्वारे आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. प्रभू देवबापा, आम्ही मनापासून आज एक वार पुन्हा तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला मान, महिमा, गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. प्रभू, इथवर तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस, आमचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस, याबद्दल तुझी स्तुती करतो आणि तुला गौरव देतो. पवित्र देवबापा, आम्ही आमच्या जीवनाची तयारी कशा प्रकारे करावी याविषयी तू आज आमच्यासोबत बोलत आहे. कारण आम्हाला ती वेळ, ती घटका माहीत नाही, केव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला कोणत्या प्रकारच्या परीक्षेला सामोरे जावं लागेल. परंतु निश्चितच परमेश्वर देवबापा, आज तुझं वचन आम्हाला सावध करतं आणि आम्ही कशा प्रकारे तयारीत राहू शकतो याबद्दल देखील तुझं वचन आज आमचं मार्गदर्शन करतं. यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही प्रत्येकाने स्वतःला याद्वारे तयारीत ठेवावं याकरिता पवित्र देवबापा आम्ही तुझं सहाय्य मागतो, आम्ही तुझं सहाय्य मागतो. होय प्रभू देवबापा, आम्ही सर्वजण तुझं सहाय्य मागत आहोत. परमेश्वर देवबापा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आणि सर्व सन्मान देतो. पवित्र देवबापा, एक बार पुन्हा आजच्या सर्व दिवसभरासाठी आम्ही तुझ्या नावाला उंचावितो. परमेश्वर देवबापा, इथवर जी आमची काळजी तू घेतली, तुझ्या सर्व प्रेमासाठी, पुरवठ्यासाठी, संरक्षणासाठी, तुझ्या कृपेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. आणि सर्व लहान थोरांना प्रभू देवबापा तुझ्या हातामध्ये दे. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर.
तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन. आमेन. प्रभू देव बाप तुम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो.